नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 10+2 वरचा एक कोर्स पाहणार आहोत जो आहे डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक्स। हा कोर्स काय आहे, कोणते विद्यार्थी याला परस्यू करू शकतात, याची मिनिमम जी क्रायटेरिया आहे ती काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, पुढे काय करू शकतात, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर आता पाहूया की हा कोर्स काय आहे। तर मित्रांनो, हा डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिक्स आहे। डेंटल आहे त्यामुळे तुम्ही पुढे जाऊन डेंटिस्ट बनू शकता। हा एक स्किल बेस्ड प्रोग्राम आहे जो 10+2 चे विद्यार्थी परस्यू करू शकता। यासाठी तुमची 12वी कंप्लीट होणे गरजेचे आहे आणि यामध्ये तुम्ही PCM असो PCB असो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सहित तेही विद्यार्थी याच्यामध्ये अप्लाय करू शकता। याच्यासाठी मिनिमम जो क्रायटेरिया आहे तो 55% मार्क्सचा आहे। एवढे जरी तुम्ही अचीव केलेले असतील 12वी मध्ये तर तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये शिकवलं काय जातं तर बघा, याच्यामध्ये डेंटिस्ट रिलेटेड सर्व गोष्टी शिकवल्या जातात। याच्यामध्ये जे टीथचं अलाइनमेंट असेल, त्याचा रिमूव्हल असेल किंवा जे हायजीन आहे त्याबद्दल सर्व डेंटिस्टची जी कामे असतात त्या रिगार्डिंग सर्व शिक्षण या कोर्समध्ये दिलं जातं। आता पाहूया याची शैक्षणिक पात्रता काय। बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वाटत असेल की हा 10वी नंतरचा कोर्स आहे, तर तसं नाहीये। आताच मी तुम्हाला सांगितलेलं याआधी की हा 12वी नंतर 10+2 जेव्हाही एखाद्या कोर्समध्ये असेल तर तो 12वी नंतर आपण परस्यू करू शकतो। यामध्ये कोणत्याही ग्रुप जरी तुमचा असेल PCB PCM तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता। याच्यामधून हा कंप्लीट केल्यानंतर हा डिप्लोमा ज्यावेळेस कंप्लीट होतो त्यानंतर तुम्हाला जे जॉब मिळू शकतो त्याच्यामध्ये ॲव्हरेज पॅकेज तुमचं 3.4 लाख पर ॲनम मिळू शकतं आणि याचा जो कालावधी आहे तो 2 वर्षाचा आहे, जो की स्किल्ड बेस्ड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 55% असतील तर इझिली कोणताही विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतो। याच्यामध्ये रिझर्वेशनचा कसलीही सिस्टीम नाहीये। सर्व विद्यार्थ्यांसाठी 55% मार्काची जी आहे ती एलिजिबिलिटी यामध्ये दिलेली आहे। तर आता पाहूया की या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस काय आहे। तर याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे, जे की तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करू शकता। ऑफलाईन पद्धतीने तुम्ही कॉलेजमध्ये व्हिजिट करून करू शकता। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजेस अवेलेबल आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस अवेलेबल आहेत। त्याचं उत्तम उदाहरण DY पाटील कॉलेज आहे, तिथेही हा कोर्स उपलब्ध आहे। ऍडमिशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील, व्हेरीफाय करावे लागतील। यासाठी मी जेवढं पाहिलं या कोर्स रिलेटेड कोणतीही परीक्षा नाहीये, पण काही ठिकाणी नीट बघितली जाऊ शकते, तुमचे मार्क्स बघितले जाऊ शकतात। पण मेनली 12वीच्या मार्क्सवर तुम्हाला इझिली या डिप्लोम्यासाठी ऍडमिशन मिळू शकतं। नीटचे मार्क्स जे असतात ते बऱ्याच जणांना वाटेल की याच्यासाठी लागतात, पण कंपल्सरी बिलकुल नाहीये। बरेच जण म्हणतात पण नीटचे मार्क्स जे आहेत ते डिग्रीसाठी काही ठिकाणी बघितले जातात, जे मेडिकल फील्ड मधल्या डिग्रीज आहेत तिथे। डिप्लोम्यासाठी फक्त आणि फक्त तुमचे मार्क्स पाहिले जातात। ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट सबमिट करतात, फी पे करतात, तिथून तुमचा हा 2 वर्षाचा जो डिप्लोमाचा प्रवास आहे तो सुरू होतो। तर आता पाहूया की या कोर्सचा कालावधी काय आहे। तर प्रिव्हियसली मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या कोर्सचा कालावधी आहे 2 वर्षाचा। 2 वर्षाचा कंप्लीट कोर्स आहे हा जो डिप्लोमा आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये परीक्षा कशा होतात तर बघा, ऍडमिशन प्रोसेस बद्दल पाहिलं, पण आफ्टर टेकिंग ऍडमिशन तुमच्या ज्या कॉलेजच्या एक्झाम्स आहेत त्या एअर वाईज होतात। म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 2 मुख्य परीक्षा पाहायला भेटतात प्रत्येक विषयाच्या, म्हणजे एअरच्या एंडला। आणि ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही वर्ष कंप्लीट करतात एअरच्या एंडला तुम्हाला जे आहे याचं डिप्लोमाचं सर्टिफिकेट जे आहे ते इझिली मिळून जातं, जे तुम्ही फर्दर स्टडीजमध्ये यूज करू शकता किंवा डायरेक्टली डिग्रीच्या ऍडमिशनसाठी सुद्धा त्याचा यूज करू शकता। आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याचा कालावधी 2 वर्षाचा आहे आणि ॲन्युअल एक्झाम्स याच्यामध्ये असतात। आता याच्यामध्ये आपण जे विषय आहे, जो सिलेबस आहे तो पाहूया की 2 वर्षाच्या स्पॅनमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय शिकण्यासाठी मिळतात। तर जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये अप्लाइड फिजिक्स अँड मेकॅनिक्स, डेंटल मटेरियल्स अँड मेटॅलर्जी, अप्लाइड केमिस्ट्री, डेंटल मेकॅनिक्स, अप्लाइड ओरल अनाटॉमी, बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर्स अँड मेडिकल रेकॉर्ड मॅनेजमेंट, डेंटल मटेरियल्स, डेंटल मेटॅलर्जी देन आणि नंतर डेंटल मेकॅनिक्स असे जे 1, 2 म्हणजे डेंटल मेकॅनिक्स 1, डेंटल मेकॅनिक्स 2, पुन्हा फायनल असे बरेच विषय तुम्हाला यामध्ये शिकण्यासाठी मिळतात। हे सिलेबस जो आहे या 2 वर्षाच्या स्पॅन मध्ये तुम्हाला कंप्लीट करावा लागतो। हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय उपलब्ध होतात ते पाहूया। तर बघा, जसा तुम्ही डिप्लोमा कंप्लीट करतात तुम्ही लॅब असिस्टंट बनू शकता,
त्याचबरोबर डेंटल टेक्निशियन बनू शकता. तर असे जॉब रोल्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला त्याआधी सांगू इच्छितो की हे जे जॉब रोल्स आहेत किंवा ह्याचं जे पर पॅकेज मिळू शकतं पर ॲनम, याची डिटेल जी आहे ती डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिली आहे, तिथून रीड करू शकता. त्याचबरोबर याचे जे कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये हा जो कोर्स ऑफर करणारे कॉलेज आहेत त्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. त्याचबरोबर हा कोर्स ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करतात तर हे झालं तुमचा जॉबचं. तर त्याचबरोबर तुम्हाला जर पुढे हायर स्टडीज करायचे असतील तर तुम्ही BDM जो आहे बॅचलर इन डेंटल मेकॅनिक्स, त्याचबरोबर BD जे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी BDS आहे, तुम्ही ऐकलंच असेल, ऐकून असाल, तर असे कोर्स करून तुम्ही हायर स्किल्स अचीव करू शकता. म्हणजे भविष्यातल्या संधी या जॉबमध्ये सुद्धा आहेत ॲज वेल ॲज हायर स्टडीजमध्ये सुद्धा आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. याच्यामध्ये बघा, जे विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये डेंटल रिगार्डिंग ज्या गोष्टी आहेत त्या आवडतात, त्याच्यामध्ये करिअर करायची तुमची इच्छा असेल, तुम्हाला संधी मिळत असेल, तर नक्की तुम्ही हा जो डिप्लोमा स्तरावरचा कोर्स आहे तो तुम्ही कंप्लीट करू शकता. किंवा हा जो कंप्लीट कोर्स न करता तुम्ही डायरेक्टली BDS ला बी ऍडमिशन घेऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला नीट एक्झाम जी आहे ती क्लिअर करावी लागते. आणि ह्याच्यामधून सुद्धा तुम्हाला नीट एक्झाम क्लिअर करावी लागते, पण तुम्हाला मॅनेजमेंट बेसिसवर बी ऍडमिशन मिळून जाते. पण तुम्हाला सुरुवातीपासूनच स्किल डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्ही या कोर्सला ही करू शकता, रिकमेंड करू शकता स्वतःसाठी. तर याच्यामध्ये जॉब ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स, आणि त्याचबरोबर हायर स्टडीजचं सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. तर मित्रांनो, सिंपल हे होती इन्फॉर्मेशन बॅचलर ऑफ डेंटल मेकॅनिक्स रिलेटेड. तुम्हाला जर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला. याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला कॉमेंट विचारू शकता. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहोत, तिथंही आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.